नाही मारायची नाही ना बाई, बाजूला बसते ना तू सरक तिकडे, मी येतो बरोबर. तरी बाई ए मी काय म्हणतो, हा आता मी तुला रात्री पण तो विषय सांगितला, पण म्हणलो रात्री तुला झोप लागेल का काय, त्याच्यामुळे ना आता जरा निवांत सांगतो. आपली ती फिंदरी आहे ना, तिनं काय झक मारलेली आहे हा ना, हे तुला माहितीये, मला माहिती. अशी झक तिनं मारायला नको होती. तरी पण आपली समाजामध्ये इज्जत जाऊ नये म्हणून काय करायचं, आपल्याला तिची वाले ना दोनाचे 4 हात करायचे आणि दिपोळी झाल्यावर 2 दिवसांनी तारीख पण धरली का? धरली. बरं झालं बाई. दिपोळी झाल्यावर 2 दिवसांनी तिचं वाजून टाकायचंय. पण मग तिला सांगितलं का? अरे तिला सांगितल्यावर मग ती उलट सावध होईल ना. तिला काही सांगायचं नाही, आपण आपलं काम करायचं. आणि जवळ ती आपली लायकी जाईल ना सगळी. माझं काय मत, मला सांग, तू पोटामध्ये तिला 9 महिने वागवलं ना. बरोबर. 9 महिने दिवस तू, म्हणजे ते काय म्हणतात त्याला, 9 महिने तू त्रास सहन केला. काय सहन करती ती माऊली तुला माझ्यापेक्षा जास्त माहिती. बरोबर, चालेल. मग आता तिच्यावर तू 2 महिने लक्ष ठेव. तिला फार तर लग्नाच्या आदल्या दिवशी जरी माहीत झालं तर हरकत नाही. तर तू जर काही बोलली ना, बाई तो लग्न जमलं, तो दिपोळी झाली, तारीख येते, गुंगारा मारील, पळून जाईल आणि बॉम्बट्या मारायची वेळ येईल आपल्यावर. मी काय म्हणते, एवढे 2 महिने 4 महिने नका करू, एवढ्या 8 दिवसातच करून घ्यावा. पैसे पाहायचे नाही कुठं, काही पाहायचं नाही आपल्याला पुढं. 2 महिने नाही बाई तू राखण राहू शकत. अगं पण मी लॉन्च बुक केला त्याला, काहीच कुठं नाही करू नका तुम्ही. 1 मिनिट ऐका. नाही हरकत नाही. तू आहे ना लक्ष ठेव फक्त. दिपोळी झाली 2 महिने लग्न आहे आणि दिपोळी अजून आहे ना, दिपोळी म्हणजे 2 महिने तू तिला हे कर. 2 महिने नाही, 15-3 वार जरी तिला अगोदर समजलं काही करू शकत नाही. तुम्ही कधी ऐकलंय का कधी माणसाचं तेव्हा तुमचं आज लय कौतुक वाटायचंय? माणूस म्हणतं जाईल डोळ्यात काजळ भरून, त्याच्या ऐवजी तुम्ही म्हणा 2 महिने नका, तुम्ही एवढे 2-4 दिवसात द्या वाजून. अगं मला धूमधडाक्यात लग्न करायचंय. जाऊ दे धूमधडाक्यात. नाही धूमधडाक्यात करू सर, पोर लावून नाकाला काजळ. नाही लावणार. मी आहे ना बँजवाल्याला सांगितली तारीख, लॉन्सवाल्याला सांगितली. जेवण जो आचेरी आहे ना, राजस्थानी आचेरी लावला. 5 पकवानाचं जेवण करायचंय. हे बाय राग हा 4 दिवसाचा राहतो. त्या लेकराचं आपण येडवाकडे लग्न करून जर दिलं ना तर आपल्याला पस्तावा येईल. मी पटकन ना याला कॉल करते. कसे 2 महिन्यात लग्न करून देते. आता बघतेच मी काय लग्न करणार नाही. माझ्या जो पसंतीचा आहे ते सोबतच लग्न करून मी बोलते त्याच्याशी. आता उचल ना बाई पटकन. यो पण आहे ना असंच करतो आणि टायमाला फोन उचलत नाही. कट कशाला करत असेल बरं. आता हॅलो कुठे रे? बाहेर आहे. बाहेर कुठे? आलोय बाहेर. बोल ना. बाहेर आलाय नाही, मला तुला आताच्या आता भेटायचंय. काय झालं? काय नाही, मी टेन्शन मध्ये. का बरं? एक काम कर, तू आहे ना तुझ्या घरातून बॅग घे. काय करायचं बॅग आणून? तू फक्त बॅग घे, कपडे घे, मी माझी बॅग भरून आणते. आपण कुठेतरी पळून जाऊ. पळून जायचं? हा. अरे बापरे. अरे बापरे म्हणजे काय? तुला भेटू सोबत आधी बघू ना, आपण भेटू ना. बरं ठीक आहे, लवकर भेट. हा येतो. तुला टेन्शन मध्ये येतोय लवकर. चला आता हा येऊ राहिला. आता कुठे चाललं? काय नाही, काम होतं थोडं. आता कुठं? मित्रांनी बोलवलं होतं, 5 मिनिटात ये म्हणे. अरे काय जरा चारा पाणी केलाय का तू? हा केले ना, सांगितलंय घरी ते करून देतील. मला थोडं अर्जंट काम होतं. घरी कोणाला सांगितलं? घरच्यांना सांगितलं, आईन ते बाबांचे आहे घरी. हा का? हा लवकर ये. हा आलो मी पासून. थोडं अर्जंट येतो मी. पोरे मावाला अडचण आहे, कधी एवढं अर्जंट जात नाही. मग मित्र का चाललंय म्हणतं, पण मग काही लपडं विपडं नाही केलं काही पोरे ना. अजून तर काही करेल नव्हतं, पण अजून तर काही समजायला लय स्पीडने चाललं. बघ बरं समजायला तर घरी आलं काय काय जब साहेब लय वाढले हो. काय लपडे पोरापोरीचे लपडे आपल्या गाव. हा गावात काय लपड पुढं सरपंचाच्या पोरीचे. हा का? हा बाबरावच्या पोराची. काय चावला तो जगात झालं. अजून एक लपड वाढलं गावात. हा हो आपल्या गावात लय लपडे. हा ना. मग आता नशीब तुम्हाला पोरगी दिली. त्याचा प्रॉब्लेम काय माहितीये, पोरं तरी काय करते ना, आता पुरीच भेटत नाही. याच्यामुळे ते प्रमाण वाढ कवर करते. याच्यावर स्टडी केला. आता समाज पाहते नाही, काही नाही, कोणी कोणाची पोरगी पळू राहिली. कोणी कोणाची नाही. अहो पण ते पळणं विशेष नाही वाटत मला. मग सरपंच जी गेली ते विशेष वाटत. मग सरपंच काही माणूस नाही काय? त्याचा माणूस आहे, पण बाबरावचं पोरग त्याच्या सोबत
म्हणजे या बाबरावचं पोरं हा बाबरावचेच 5 लपडे तुम्हाला तर माहिती ते एवढं बाबराव पलटूच त्याचा पोरं पण टुसच असं सारखे बापले पण सरपंचाची गेली ना इज्जतच गेली आहे ना आपल्या गावाचं नावच गेलं पण आहे ना जाऊ द्या मरू आता आपल्याला काय करायचं आता आपण काय करू शकतो याला नाही बाबा आपली नाही आपण नाही करायचं बघ दोघांनी अशा आपण नाही करणं बाबा आपल्याला गावात कसं मान आहे पाहिलं ना? तुम्हाला सांगतो लय मान हा तुम्हाला मागातल्या त्या आपल्याला काढू काय पैसे गावात लोक हा काय ग काय नाही मम्मी बोल ना. कुठं चालली तू अगं थोडं काम आहे मैत्रिणीकडं तिकडे चालले. आता तू काल मैत्रिणीकडे गेली होती परवा दिवशी मैत्रिणीकडे गेली होती बॅग घेऊन कशाला चालली तू अगं बॅग थांब ना म्हणजे मी फक्त चालली तिच्याकडं लगेच येणार संध्याकाळी थोडं फिरायला जायचं आम्हाला. काय आहे त्या बॅग मध्ये पावसाळे दिवस चालू ना त्र्यंबकेश्वरला फिरायला चालू त्र्यंबकेश्वरला जायचंय. मला तर तो वातावरण काय आधी एवढं दिसत अगं मग आंघोळ काय गप्पा चालल्या बायले तिच्या हा. ही कुठं चालली बॅग घेऊन चालली ती मग तिला विचारलं कुठे चालली विचारलं ती म्हणे मैत्रिणीकडे चालली अहो ती बॅग तर किती भरेल ऐका ना विषय काय झाला माहितीये का म्हणजे माझी मैत्रीण आहे ना तर आता हे पावसाळे दिवस चालू आहे मग आम्ही चालू धबधब्यावर त्र्यंबकेश्वरला तर मग तिकडं कपडे बिपडे चेंज करायला लागलच ना आता भिजल्यानंतर मग ते कपडे घेऊन चालले. बेटा धबधबाचं नाव काढलं ना तू काल परवा तो व्हॉट्सअप बघितला का तुला दाखवतो मी एक मुलगी अशीच तुझ्यासारखी आहे ना आम्ही लांबून व्हिडिओ बनवू. ऐक काय आनंदाच्या भरामध्ये आहे ना काही समजत नाही आपली सेल्फी करतो आणि त्या मुलीचा आहे ना मृत्यू झाला तिला पोलीस लोक अजून शोध राहिले तुझ्या पाया पडतो आता बाप असताना मी पाया पडतो म्हणतो तू घरात जा. पप्पा प्लीज प्लीज एवढा वेळ जाऊ द्या. नाही हा? मला जायचंय नाही ऐक जायचंय तू घरात चालतं मला जायचंय मी बोललो ना मी येणार बोललो 5-6 वाजेपर्यंत येऊन जाईल लगेच हा? 5-6 वाजेपर्यंत. नाही हा तुला जे सगळं महत्वाचं बोलायचंय मला चाल घरात नाही मी येणार नाही मला जायचंय. हा मला सांगा ना मला जायचंय. बरं आता ह्या तू एकदम महत्वाची बोलली म्हणजे मीच म्हणणार होतो तुला किती वेळ लागेल जायला ह्या बाई आता वाजले 9 हा आणि त्र्यंबकेश्वरला जायला 2 घंटे लागायचे म्हणजे 10-11 पोहोचली ना 12-1 पर्यंत आणि संध्याकाळी पुन्हा 2 तासात घरी ये. किती वाजेपर्यंत येशील मी 5 वाजता येईल. ठीक आहे वाटलं तर स्पेशल रिक्षा कर मला फोन कर मी जरी नसलो ना असलो घरी तर तुला घ्यायला येईल. आणि टाइमपास करू नको हा आणि फोन बंद करू नको फोन केला तर फोन उचली जाय जराशी हा ही फोन उचलीत नाही बरं का मी आता सांगते तुम्हाला हे 500 रुपये पैसे आहे माझ्याकडे राहून द्या. अगं राहू दे वाढवा ठीक आहे हा ये मग चालेल. येते मग. काय म्हणले ते लक्षात आहे ना हो. फोन उचलीत जा बाय. मी कुठंतरी चुना लावायला चालली बरं का अगं नको ग प्लीज जे म्हणत आहे ना असंच येतं बाय पप्पा. ठीक ओके चल मी जाऊन दिलंय चाल मला वाढून दे ग जाऊ दे हा. अगं किती वेळ झाला वाट बघते लवकर ये ना बाबा एक ते फोन पण बंद करून ठेवला टायमावर. इतका टाइम लागतो का इकडून आला तिकडून आला. मला माझ्या बापाने अडवलं होतं तुझ्या बापाने अडवलं होतं मला पण माझ्या मम्मी पप्पाने अडवलं होतं मी किती खोटं बोलून आले तुला माहिती आहे काही बोल काय काय तुला माहिती आहे माझं 2 महिन्यात लग्न करून देणार आहे आपल्याला पळून जायचंय. काय बोल राहिली तू मी घरी थांबू शकत नाही आता ते कोणत्या पण मिनिटाला कोणत्या पण टायमिंगला ते पाहुणे बोलून घेऊ तुझ्या बापाला कळालं मग माझ्या बापाला कळणारच काय गावाची ती असं दे ना मग तू माझ्यावर खरं प्रेम करत नाही का करतो ना पण मग मग? तुझा सरपंच आहे गावाचा मग प्रेम करताना हा विचार केला नव्हता का अगं ते ठीक आहे पण पळून जायचंय तेव्हा तर नाही अवसटत होती मी सरपंचाच्या पोरीसोबत आखरी केलंय पूर्ण गावात चर्चा होईल गावातले लोक नाव ठेवतील तुझ्या बापाला मग हा. तुला नक्की यायचंय का नाही यायचंय अगं पण विचार कर थोडासा विचार कर नाही बघ तू जर नाही कधी आता माझ्यासोबत नाही आलं ना तर मी अक्षरशः ना तिकडे ते नदीत जाऊन जीव देईन. काय जीव बिव देऊ नको बस बाई चल जाऊ आपण बस हा बस तुझ्या बापाला समजलं ना काय बाब्याचा पोर आहे सरपंचाची मुलगी यांचं लफडं आहे पण हे तर पळून जाऊ राहिले त्या बाब्याला जाऊन सांगावं लागलं ना हे नक्की तेच आहे का बघू बाब्याला जाऊन सांगतो परत सारा सकाळचा गेला आज ओके आहे ना आम्ही पावडं करतो तिकडे रानामध्ये पावडीला बैलगाडीत खाली ठेवले काय नाही पुढे अजून हो बापूराव काय रे? काय झालं का काय
अहो ते सरपंचाची मुलगी हा. तुमचा मुलगा आईला मुलगा कोणाच्या त्या सरपंचाची मुलगी आणि तुमचा मुलगा हा. ते गाडीवर बसून गेले ना पळून. काय बोलत आहे आता त्या रस्त्यात बघितले मी हा काय धावत पळत आलो की काय होतं? अहो ते तुमचा मुलगा आणि ती सरपंचाची पोर पळून गेली तुम्हाला माहित नाही. ते काय पळून जाते? अहो, त्यांचं लपडं ना अख्या गावाला माहिती आहे तुम्हाला माहित नाही का. नाही आपल्याला नाही माहिती. अहो, मी माझ्या डोळ्याने बघितलं गेले पळून गाडीवरती. अरे बापरे यायला आता ते सरपंच लय वाढवा. तर सरपंच आता तुम्ही बघा आता काय करायचं. मला सांगितलं आता मी धावत पळत आलो जेवण पण नाही गेलं उपाशी पोटी आलो पळत. हा काय हा मी चालू आता तुम्ही बघून घ्या ते कुठं गेले पळून गाडी नंबर पण पाहिला नाही मी तर लांबूनच पळून चालली. गाडी मोटरसायकल होती का? मोटरसायकल होती स्कूटी होती ती. स्कूटी होती? हा म्हटलं पण पहिले तुम्हाला येऊन सांगा म्हटलं बघून घ्या. तुझं आता माझं डोकं फिरलं आता. आईला ते आता सरपंच इतकं वाढवा आहे काय बोलावं आता त्याच्याशी. हा आता त्याला जर म्हणायला गेलं ना तर अवघड होईल. नाही तर काय ती परिस्थिती भानगड करी. चला आधी त्याच्याच घरी जातो. त्याला असं आहे ना त्याच्याच घरी जातो. होय सरपंच इकडे काय करू राहिले ते नाला जावा तेच का दात पाहिजे जाऊ आता बाबूराव गावात चहा दुकाच्या गोष्टी मारितो मी सरपंच हे करतो. हे बघा लाज नाही वाटत? ओ सांगा ना काय झालं काय सांगत तुला? काय झालं हा? हो तुम्ही आवाज करत होता. दातात पाणी आले कसे काय दात पाडले? आईची आवता सातवीस का काय केलं मी आवाज हा? म्हणायला हे तो तापेल माणूस दिसतो शांत होय थोडी. त्या बाय तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. बाबूराव काय झालं? अरे गल्ली बघू राहिली मला. काय गल्ली बघ गल्ली बघत याची लाज वाटते ना. तू तर खपाखप घोडे लावून राहिला माझ्या इला. अरे झालं अरे काय? ते पोर बा पोराला घेऊन पळाली लाज नाही वाटत? हा ते तू ते मी सांगितलं होतं पण तुम्ही डोक्यावर बसवेल त्या पोरी हा? तुमच्या पुढे होतं तुमचं ध्यान नाही का? हा अरे बाबूराव ध्यान ठेवून तर कुठं खाती कुठं आगती कुठं मुतती हे पाहते रे तुम्ही. अरे बाबा ती त्र्यंबकेश्वरला जाईल. आताच पाणी पुढचा बोलत आहे की तुझ्या आईचा डायलेक्ट जावते सारे पोरं बिळवले गावातले. हा? पुरीला पोरगा नाही पळवणार मग काय म्हातारा माणूस पळील का रे? अव ते काय म्हणतात ते तुमच्या डोक्यात आहे का? ते म्हणतात आपल्या पोरीने पोरग पळवलं यांच्या पोराने आपली पोरगी पळवली. अरे एकच झालं ना येड कशी काय येडे एकच काय झाली? आईला तुम्हाला कबा दोघायच्या तडप ताट तुला कसे काय तडत तो रागाच्या भरात काय का बा सोन्यासारख्या पोराची नुसतं करून पिली. तुमच्या पोराला येड होतं का आमच्या पोराला येड होतं? हा पोराला पाटा लाव हिंडत होते. बाबूराव काय माहिती ए, तो पाया पडतो. पाया पडतो. ए बाबा शांततेत घडताना मी महात्मा भारताला स्वातंत्र्य भेटलं रे बाबा. शांत होय तू शांत होय बाबूराव प्लीज. आणि आता काय घडलं सांग या बाय तू पोरग. अरे कळलं काय म्हणजे मा पोर काय बा त्या जातीचं रे ते ऐक ना या गोष्टी येते रे बा पोरला. काय झालं? त्याच्या आईचा डायरेक्ट जाऊ सरपंच. अरे याच्या पुरीला बा पोर पळून गेलं माहिती का? हिच्या पुरीला बा पोर आमच्या पोरीने नाही केलं. तुमच्या पोराला कवर चुकीची त्यांची वाली आपली बाबूराव चुकी माया का? लागेल ती माया लागेल ती. तुमच्या पोराला अक्कल आहे का? नाही त्याचा पोरगा. अरे बा पोरगा रे आपल्या पोरग तुमचं आहे. मा पोरला तिच्या पुरीला पळून गेलं. तुम्हाला कळतं का तुमच्या पोराला वळण नाही लावत आलं का? पोरगा नाही आमचा पोरगा यांचा आहे. पोरग तुमचं आहे मा पोरगा आहे. मग तुम्हाला कळत नाही का त्यांच्या पोरीला हे केलं तुम्ही? अरे तिच्या पुरीला बा पोरलेले पळून यायला कुठे तुझा टू दिला आता. बाबूराव आम्ही घरात जाऊ का दोघं जण? इकडे ये तो अंडा बोले भांडण का बरं करते तुम्ही? त्या बाय भांडणामुळे माणसाची बुद्धी आहे ना भ्रष्ट होती रे. बोलत नाही चुकीचे बोल. मा पोर दोन पोर घरी नाही मला जेवण नाही गेलं माहिती का? जेवण नाही गेलं तुका काय झोपत ए, नाही का? काय तुझा- आहे? करतो. तुला काय म्हणून तुला शिकत पाया पडू का मी? कशाला पाडता पाय तू? अरे गल्ली पाहू राहिली ना. पाहू दे मारू द्या हा? यांना यांचं पोरगं या बाय, तुमच्या पोराने आमची पोरगी ए, पळवली. मी मला सोडा नाही तो कंप्लेंट नाही, नाही. अरे गल्लीतले माणसं येऊ राहिले रे. ए, बाई तू एवढं बोलत तुझ्या पोराला वळण लावता आलं नाही का? ऐका मी पोरगी आहे. अहो मी बघितलं पळून अरे गपलो. बोल. मी बघितलं पळून येत आहे ना स्टँडवरती होती. ए माझी पोरीला ओळखतो का तू? हो. अशी लुकडी लुकडीशी आहे. गोरटिली गोरटिली. आणि हातामध्ये काळी बॅग काळी होती. बॅग होती, बरोबर. बरं कुठं पाहिलं? स्टँडवर चालले होते पळून रस्ता बरं ह्या बाबाचं म्हणणं आहे मा पोरग मी काय- मुली नव्हती एक हो. मुलगा होता. अच्छा हा लग्न झालंय का बरं ठीक आहे. या बा सांगितल्याबद्दल लग्न आभारी आहे झालंय. भाऊ. हा? अरे
लग्न ए बाबराव, आता माझी खात्री झाली की माझी पोरगी नक्की तुझ्या पोराबरोबर एसटी स्टँड नाही मग मी मला सांगा मी सांगा पोराला अरे मी सांगू त्यांना कोर्ट मॅरेज करून या म्हणून मी सांगतो जाऊ दे तुम्ही दात नाही- नाही काढली का तू खुशाल? वय का दात नाही मी काढले. सांगतो कोर्ट मॅरेज काय चाल पोलीस स्टेशनला पहिला नाही नाही एक- वाय चाल लोक अरे बाबा. तुम्ही ऐका भांडण नका करू संबंध जुळून घ्या हा हे आवडलं रे मला. हा संबंध जुळून घ्या अरे या गाडीच्या कुठे करतो संबंध अरे अरे घरात चाल ना घरात बोलू ना. पुरी मिळत नाही घ्या संबंध घ्या संबंध अरे मला बट्टा लागेल बाबा काय नाही बट्टा, आवा. चांगला वागता मारूची मी काय नाही यांचं सरपंच. डाचं कसं हे, मा डाचणूक मत करू तिचं कर कशाला मग तो हाताने बंद कर तिचं ए, नको, त्याचं नको. तोंड बंद ते कर पाठवून माग कोणाला शिवून घेतो तुला तुला हे ऐकायचं होतं. तुला जायचंय का तुला त्याच्या हे घरी? ऐकायचं का? मला काय जायचं त्याच्या घरी मग तो पोरगा कुठे गेलं ए, अरे मा पोरगे ए, दात नको काढू दात नको काढू. अगं तो पोरगा कुठे हो, गेलं माझा पोरगा नाही, माझी पोरगी होती. या बाय. तुम्ही बोलून घ्या भांडण बंद करा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी काय म्हणतोय जुळून घेऊ ना ए, बा- आता हा हा पोलीस स्टेशन चाल आपण कंप्लेंट करू हा कोणाच कंप्लेंट करू हा हा तिला मिटून घेऊ हा म्हणजे त्यांच्या लग्नाचा विषय काढून घेऊ आलं हा, लक्षात. आणि लग्न करून घेऊ मिसिंग कंप्लेंट म्हणतात हा त्याला. विषय कंप्लेंट अरे, घरी मग त्या येऊन मिसिंग- परत लग्न लावून देऊ आपण सगळं आहे का तयार तू तू हा तयार आहे का पण अरे तो बायको संग लग्न करायचं म्हणून राहतो तू तयार आहे का काय कळत का ते काय म्हणून राहिले हे येडपट तसं नाही आणि कोण तो असा का लग्न करेल कोण तुला मग हा बाबा काय म्हणतो? दातार जावायची काय आता त्याला कोणी तरी मग अरे तसं नाही म्हणत घागरी वारी ए, थांब रे, तोंडाचं. थांब रे. हो तुमच्या मुलगीसोबत त्यांच्या मुलाचं लग्न तुमच्या मुलीसोबत अहो हा ना अहो मी सर अहो देवा मी सरपंच मला समजायला पाहिजे ना ए, चाल रे. नाही, नाही, मिसिंग जेव्हा कंप्लेंट तिला करायची. लग्न करायचंय का नाही नाही आपण पोलीस स्टेशन जाऊ चला 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 मिसिंग कंप्लेंट म्हणतात त्याला चला, ते बाई अजूनही चालू बरं का मिसेस येतो नाही नाही मिसिंग